नमस्कार, मी पूजा उर्फ ट्रॅव्हलवरने. माझी साऊथ इंडियाची ही ट्रिप आहे. ॲक्च्युली हा व्हिडिओ 6 महिन्यापूर्वीचा आहे. मला एडिट करायला खरंच वेळ नव्हता, पण आता ही व्हिडिओ तुमच्यासमोर आलेली आहे. सर्व बॅग पॅक केलेली आहे आणि आम्ही रेणीगुंटा या स्टेशनला पोहोचलेलो आहे. आपल्या आपल्या प्रिय अशा तिरुपती बालाजी यांचं दर्शन घेण्यासाठी इथे आम्ही एका हॉटेलला थांबलो होतो. व्यवस्थित सिंपल होतं आणि आपलं एक मराठी रेस्टॉरंट होतं, तिकडे सुद्धा जेवलो आणि आम्ही तिघी मस्तपैकी साऊथ इंडियन स्टाईल करून निघालो. खूप एक्साइट होतो की नक्की पुढे काय होणार आहे. बोलना चाहोगे? यस, आज हम आए हैं तिरुपति और जाने वाले हैं तिरुपति दर्शन के लिए। तो चलिए आप भी आइए, हमारे साथ दर्शन कीजिए। कशी दिसते? मी कसा दिसतो? काय करू सांगा? आमचा का जाऊ दे? मी कालच दिसते. आम्ही इथे प्रायव्हेट गाडी बुक केलेली आणि त्यानेच आमचा हा प्रवास सुरू झाला. आम्हाला टोटल 6 ते 6.5 तास लागले. आमचा रात्रीचा स्लॉट होता 10चा आणि आम्ही 3 वाजताच निघालो होतो. इतकं ऊन होतं. खूप स्किनची काळजी पण घ्यावी लागली कारण अक्षरशः उन्हाचे चटके लागत होते. इथे पूर्णतः प्लॅस्टिक बंदी आहे, त्यामुळे काचेच्या बाटल्या वगैरे कॅरी कराव्या लागतात. तुमचं संपूर्ण लगेज हे इथे चेक केलं जातं. हा फायनल स्टॉप होता आणि आता तिरुपती बालाजींच्या डोंगरावर जाण्यासाठी जवळजवळ अर्धा तास लागला आम्हाला त्या चेकपोस्टपासून आणि टर्न घेत घेत आम्ही तिथे अर्धा तासाने पोचलो. सगळ्यात पहिला केस दान केले. महिलांचा थोडेसे हवे तर केस कापू शकतो आणि आमच्या इथे मेन्सने तर सगळ्यांनीच केस कापले आणि टकले झाल्यावर हे सगळेजण असे दिसत आहेत. 10:30-11 वाजता दर्शन झाल्यानंतर आम्ही खूप दमलेलो. सगळे असे पहुडलेले होते. कोण काय करत होतं, कोण काय पुढचा दिवस कसा घालवायचा, काय प्लॅनिंग करायची, असं आमचं सगळं चाललेलं. आणि ह्यांचं बघा, ह्यांचं व्यायामाचे काही प्रकार चाललेले होते. आमची अशीच मजा मस्ती चालू असते. पुढे जे नॉनव्हेज ज्यांना खायची इच्छा होत होती त्यांनी एक मस्तपैकी रेस्टॉरंट शोधून काढलं. खूपच भारी होतं. झमझम. तुम्ही जर कधी तिरुपती बालाजीच्या इथे गेलात तर नक्की जा. साधारण 1 ते 2 किलोमीटरच्या अंतरावर आहे. मस्त ग्रिल होतं, पाण्याचं बॉटल, असं आधी दुकान होतं आणि त्यानंतर आतमध्ये हे रेस्टॉरंट होतं. इथे आम्ही दोघी व्हेजिटेरियन होतो आणि तिथे इतकं सुरेख, म्हणजे तिकडचा चायनीज आयटमसुद्धा इतके मस्त होते की त्यामध्ये सगळ्या व्हेजिटेबल ॲड केलेल्या होत्या आणि फार आवडला ॲम्बियन्स वगैरेसुद्धा. दुसऱ्या दिवशी आम्ही शंकराच्या मंदिरात जाण्यासाठी निघालो. प्रवास खूपच चांगला होता. कपिलेश्वर स्वामी मंदिरामध्ये खूप मस्त वाटलं. तिकडे धबधबा होता, म्हणजे पावसाळ्यात गेलो तर छान धबधबा दिसेल आणि एरवी ते कुंडसुद्धा दिसेल. बऱ्याच ठिकाणी ते म्हणजे साऊथ इंडियाला प्लॅस्टिक हे फार म्हणजे कमीच दिसेल तुम्हाला. बंदी आहे. तुम्ही तुमच्या कापडी पिशव्या किंवा काचेची बॉटल जर कॅरी केली तर उत्तम राहील आणि स्वच्छता इथे काटेकोरपणे पाळली जाते. फोटोग्राफी बऱ्याच ठिकाणी अलाउड नाही आहे, त्यामुळे मंदिरांचं जे मुख्य देवाचं दर्शन आहे ते घेताच आलेलं नाही आहे. पण बाकीचं ठिकाण म्हणजे बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या मी कॅप्चर करण्याचा नक्की प्रयत्न केलेला आहे.
फायनली आम्ही कोइंबतूरला पोहोचलो आणि इथून आम्ही स्वतःची प्रायव्हेट गाडी बुक केलेली 10 सीटरची, जी आम्हाला पुढचा प्रवास करवणार होती. इथे हॉटेल विजय पार्क मस्त होतं आणि मस्त म्हणजे तुम्हाला व्हिडिओ बघा की किती स्वच्छ, सुंदर, नीटनेटकं आहे. कोइंबतूरला हॉटेल विजय पार्कमध्ये स्टे केल्यानंतर आमची गाडी निघाली बाजूच्याच छोट्याशा ठिकाणी मसाला डोसावर ताव मारायला. खूप छान होता आणि मस्त केळीच्या पानावर वगैरे मस्त वाटलं. कोइंबतूरला पोचल्यावर आदियोगीच्या इथे जो व्ह्यू दिसला तो खरंच खूप छान आहे. मी फोटो काढण्यापासून स्वतःला वाचवूच नाही शकले लिटरली. खूप सुंदर व्ह्यू होता. अच्छा, त्याआधी मला हा तुम्हाला ब्रीथ टेकिंग व्ह्यू दाखवायचा आहे. हा व्ह्यू इतका सुंदर होता आणि तो आदियोगीला जाण्याच्या रस्त्यावरच होता. त्याआधी जो व्ह्यू लागला हा खूप सुंदर होता. नारळाची झाडं होती, सुपारीची झाडं होती, केळीचं सगळे बन होते. खूप म्हणजे सिस्टमॅटिक होतं. असं वाटलं कोकणात आलो आहे, पण खूप चांगल्या पद्धतीने या लोकांनी मेंटेन केलं आहे. सर्व अशी झाडं तुम्ही पाहू शकता लाईनशीर आहे आणि कुठेही कचरा असा दिसत नाही आहे. स्वच्छ आहे. मग मला तर फार आवडलं. म्हणजे मी रेकॉर्ड करण्यापासून नाही थांबू शकले आणि फायनली इथे आदियोगीच्या इथे आम्ही आलो आणि इथे पण बघू शकता किती स्वच्छ आणि सुंदर आणि खूप सिंपल अशा गोष्टी आहेत. खूप विचारपूर्वक या गोष्टी बनवलेल्या आहे आणि हा एरिया पण फार मोठा होता. म्हणजे तुम्हाला चालत चालत अक्षरशः दम लागेल एवढा मोठा एरिया आहे हा. आणि फायनली आदियोगीचं दर्शन झालं तेव्हा इतकं भारी वाटलं. म्हणजे काय सांगू, अक्षरशः डोळ्याचं पारणं फिटवणारं आहे हा क्षण. म्हणजे जिथे जाण्यासाठी मी कित्येक वर्ष वाट बघत होती तिथे आज मी फायनली आले होते आणि हा स्टॅच्यू खरंच खूप मोठा आहे आणि खूप छान मेंटेन केलं आहे हे प्लेस आणि आम्ही दोघेही खूप खुश होतो. पूर्वी लहानपणी जायचो तेव्हा असं खूप मजा यायचं, पण आता ह्यांनी वेगळ्या पद्धतीने इथे एक फळी बनवलेली आहे, त्यावर आपण बसून जाऊ शकतो. आधी त्यासाठी तिकीट घ्यावं लागतं आणि मग आपण जाऊ शकतो. बैलगाडी यासाठी कारण पुढे ध्यानलिंग आणि देवीची स्थापना केलेली आहे. तिथे जाण्यासाठी अंतर आहे म्हणून हा एक्सपिरियन्स घेतला. खूप छान होता. आणि तिकडे नागाची स्थापना केलेली आहे, नागमूर्तीची. चंद्रकुंड आहे, सूर्यकुंड आहे. नेटवर्क तुम्हाला सगळं मिळालं असलं तरीसुद्धा इकडे नक्की या. मी तर म्हणेन एक वेगळा पीस मिळतो आणि खूप मनाला शांती मिळते. मी 2018-19 पासून व्हिडिओ बघते आहे यूट्यूबवर, पण इथे जाण्याचा जो हा क्षण आहे तो माझ्यासाठी खूप स्पेशल होता. हा रात्रीचा जो लायटिंग शो आहे तो फक्त 20 मिनिटाचा असतो. अजिबात चुकवू नका तुम्ही. सद्गुरूंनी हे जे योगा सेंटर बनवलेलं आहे त्यात फक्त देवभक्त माणसं अशी येतात असं नाही आहे. त्यासाठी योगा प्रेमी माणसं येतात. ज्यांना खरंच स्पिरिच्युअलिटी कळालेली आहे ती लोकं इथे आवर्जून येतात.
प्रकारे आजचा दिवस खूप छान गेला आमचा सर्वांचा. आता 4था दिवस आलेला आहे. आम्ही कुन्नूरला गेलो होतो. इथे ट्रेन मिळते का पाहण्यासाठी, पण त्यासाठी खूप आधीच प्री बुकिंग करावी लागते हे आम्हाला माहीत नव्हतं. पण आम्ही स्टेशनचा नजारा घेतला, थोडा वेळ थांबलो, आधी अवेलेबिलिटी आहे का बघितलं आणि मग निघालो उटीच्या दिशेला आमच्याच गाडीनी. साधारण 3-4 तासाचा प्रवास होता आणि हा आहे व्ह्यू. कोइंबतूरवरून आम्हाला इथे पोहोचण्यासाठी 3-3.5 तास लागले. अगेन डिपेंड ऑन ट्रॅफिक ऑल्सो. आता सध्या आम्ही एका पॉईंटवर चाललेलो होतो, त्याला म्हणतात डॉल्फिन पॉईंट. मला तरी पर्सनली तिकडे काही खास असं वाटलं नाही, पण म्हणतात ना सफ़र खूबसूरत है मंजिल से भी. स्पॉट बघून आम्ही आमच्या हॉटेलवर आलो जिथे आम्ही स्टे केला होता आणि ते इतकं सुंदर होतं, हेरिटेज स्टाईल होतं असं म्हणायला हरकत नाही आहे. आम्ही सगळे गेल्या तिकडच्या ज्या फुलांवर आहेत खरं तर मोहित झालो. इतकी वेगवेगळी आणि सुंदर प्रकारची फुलं होती ना की वेगळ्या कुठल्या गार्डनला जायची गरजच वाटली नाही. मी ज्या हॉटेलला थांबलेलो ते खरंच इतकं मस्त होतं ना, इतकं फोटोजेनिक होतं आणि त्याने खूप छान मेंटेन केलं होतं. इथल्या डोडा बेट्टा टी फॅक्टरीला व्हिजिट करण्यासाठी आम्ही निघालो आणि त्याच्याच बाजूला चॉकलेट फॅक्टरीसुद्धा होती. आणि अगदी 20 रुपये एंट्री फी आहे. चहाचा आविष्कार किंवा त्याचा सगळा इतिहास, चहासंबंधी एकंदरीत सगळी माहिती या पॅम्पलेटमध्ये ह्यांनी दिलेली आहे. छान होता हा पण एक्सपिरियन्स. फक्त थोडा मला स्मेली वाटला, त्यामुळे आमच्यातले काही जण बाहेरच थांबले. ही आहे त्यांची चॉकलेट फॅक्टरी, जिथून तुम्ही वेगवेगळ्या व्हरायटीचे नट्सचे टाकलेले असे चॉकलेट घेऊ शकता. कसे बनतात ह्याची पूर्ण प्रोसिजर एकदम पण अशी दाखवलेली नाही आहे, पण हे साधारण तुम्ही पाहू शकता या काचेतून आणि विकत घ्यायला फॅसिलिटी आहे. त्यांची मेन फॅक्टरी जिथे ती पानं येतात आणि त्यानंतर ते कलेक्ट करून पुढे कशी प्रोसिजर आहे, आपल्याकडे आपण घरात जी चहा पावडर वापरतो ती एक्झॅक्टली कशी आपल्यापर्यंत पोहोचते ह्याची पूर्ण प्रोसिजर ती लोकं इथे दाखवतात. लाईन वाईज ती प्रोसिजर आहे की ते पानं एकमेकावर घर्षण केली जातात. मला वाटतं ती साफ होत असावी आणि त्यानंतर ती खाली जातात. खालीसुद्धा मोठी फॅक्टरी आहे, तर तुम्ही बघू शकता किती स्पीडने काम होतं आहे आणि अगदी बारीक त्याची पावडर बनेपर्यंत ती प्रोसिजर चालू राहते आणि आतमध्ये
आतमध्ये खरं सांगावं तर काही असं स्मेली वाटत नव्हतं. चहाचा एक वेगळा जो अरोमा असतो, फ्रेश अरोमा, तो इथे येत होता. आणि इथे इतकं नीटनेटकेपणे काम चाललं होतं ना, अक्षरशः सुंदरच. मला तर ही एक डिझाईन तर असं वाटलं की जणू साडीचीच फॅक्टरी आहे, साडीच बनते. इतकं परफेक्टली फाईन शार्प ही जी पावडर काढली जाते ना, आणि ते मध्ये मध्ये बघा चेकसुद्धा करत आहेत की हां, काम नीट चाललेलं आहे की नाही. पानं काढून आल्यानंतर ही जी मशीन आहे ती राऊंडमध्ये फिरते. थोडी पावडर जी सुकली जाते, ती जी ओली असते, मॉइस्ट राहू नये यासाठी, त्याची व्हॅलिडिटी आहे ती वाढवण्यासाठी. त्यानंतर अगेन परत फायनल स्टेजला ती गाळली जाते. एका फाईन पार्टिकल्समध्ये ती येते आणि या पोत्यांमध्ये भरली जाते. इथून उतरल्यानंतर आपल्याला चहा जो आहे तो टेस्टला दिला जातो. खूप सुंदर वेलची फ्लेवरचा हा चहा होता आणि तुम्ही इथून विकतसुद्धा घेऊ शकता. इथे वेगवेगळ्या प्रकारचे टी, ऑइल, बाम असं सगळंच मिळतं. इथे ह्या बाहेरचा नजारा आहे की कशी दिसते ही टी फॅक्टरी आणि ओ माय गॉड, किती मस्त वाटते वरून हे पाहायला. झिप लाईनिंग करायचा विचार करत होते आणि फायनली मी त्यासाठी निघाले. ही माझी थोडीशी शॉपिंग जे मी तिथून केलेली आहे. झिप लाईनिंग वगैरे असं मी कधीच आयुष्यात केलं नव्हतं. खूप भीती वाटत होती. पण आमची सगळी चिल्ली-पिल्ली कंपनी माझ्यासोबत होती. त्यामुळे असं वाटलं की आपण धीर करावा. आयुष्यात एकदा तरी डेअर करावी आणि मी त्यासाठी निघाली. हवेत पूर्ण पाय टांगले जातात आणि मी तर रशीला म्हणजे सोडलंच नव्हतं. एकदम गच्च पकडलेलं होतं. माझ्यासोबतची आमची दीदी मस्त जात होती, पण मला खूप भीती वाटत होती. मी तर खालचा नजारासुद्धा बघितला नाही. कदाचित त्यासाठी लोकं झिप लाईनिंग करत असावे. पण तिचं बघा आणि माझं बघा, मी किती घट्ट रशी पकडली होती. पण मस्त वाटलं. असं काहीतरी डेअर केल्यासारखं वाटलं एकदम. अच्छा, आम्ही इथे बोट ॲक्टिव्हिटी न करता हा मिररचं जे हाऊस आहे तिथे जायचंच ठरवलं. एकात एक जायला, एकमेकाला शोधायला खूप मस्त वाटत होतं. या बोटॅनिकल गार्डनला आल्यावर समजलं की इकडचं सौंदर्य हे खरंच खूप सुंदररित्या नटलेलं आहे. तमिळनाडू सरकार उटीमध्ये खूप छान मेहनत घेते आहे. आता आम्ही निघालेलो आहेत या ट्रिपचं शेवटचं डेस्टिनेशन मैसूर. इथे आम्हाला जाताना चक्क मोर दिसला. हा जंगल एरियाच होता, त्यामुळे आम्हाला हरणंसुद्धा दिसली. आम्ही ज्या हॉटेलला थांबलो होतो तिकडचा मॉर्निंग व्ह्यू हा इतका सुंदर होता. समोरच टेरेसवर आम्हाला मोर दिसले होते.
रात्री हा पॅलेस इतका सुंदर दिसत होता, जणू काही नई नवेली दुल्हन. महालाच्या वरच्या बाजूला लक्ष्मी माता विराजमान आहे. हे खूप सुंदर वाटतं आहे. आम्ही स्वतःला फोटो काढण्यापासून वाचवू नाही शकले. थोडी शॉपिंग केली नंतर रात्री, कारण दुसऱ्या दिवशी आम्हाला जायचं होतं घरच्या दिशेला. आमची ट्रिप इथे संपलेली आहे आणि थोडं खाऊन पिऊन वजन काटा करून आम्ही फ्लाईट घेऊन बँगलोरवरून निघालो मुंबईच्या दिशेला. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.